प्रेक्षक नमस्कार. केशारच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केशारवेद ऑफिशियल पेजच्या ऑनलाईन इंटरव्ह्यू सिरीज मध्ये मी ज्ञानेश्वर आपलं स्वागत करतो. केशारवेदच्या 4थ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त 19 जुलै हा वर्धापन दिवस जो आपण साजरा करतो. या वर्षी मुलाखतीच्या माध्यमातून प्रबोधन सुरू आहे. खरं तर आपणास उत्सुकता आहे की उद्याच्या दिवसाची. तर उद्या आपण पाहणार आहोत एक विशेष मुलाखत. डॉक्टर एस गोपाकुमार केरळा यांची मुलाखत केशारवेदचे संस्थापक डॉक्टर हरीश पाटणकर घेणार आहे. तर उद्या आपण ही विशेष मुलाखत नक्की पाहूया. आजच्या आपल्या मुलाखतीला सुरुवात करतोय. झोप व केसांच्या समस्या, आयुर्वेद आणि योगशास्त्र दृष्टिकोन या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्वाची आणि प्रिय गोष्ट कोणती, असा जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर आपण पटकन उत्तर देतो झोप, म्हणजेच निद्रा. पण या झोपेचं गणित जुळलं नाही की शरीरात बराच मोठा परिणाम होतो. मग या झोपेचं काय नियम आहेत? झोपेचा केसांवर काय परिणाम होतो का? पुरेशी झोप म्हणजे नेमकं किती? झोपेच्या समस्यावर काही उपाय आहेत का? निद्रा आणि सौंदर्याचा काय संबंध आहे? सौंदर्याचा झोपेशी कसा संदर्भ येतो, यासारख्या शंकेचं निरसन आजच्या चर्चेतून होणार आहे. तर आज आपल्यासोबत मार्गदर्शक आहेत वैद्य आनंद कुलकर्णी सर, जे ठाण्याच्या केशारवेद शाखेचे संचालक आहेत. याच सोबत अमृता आयुर्वेद पंचकर्म केंद्र ठाणे चे संस्थापक देखील आहेत. सर, तुमचं केशारवेद ऑनलाईन इंटरव्ह्यू सिरीज मध्ये स्वागत आहे. नमस्कार आणि धन्यवाद. सरांनी BMS गुणेशास्त्री आयुर्वेद महाविद्यालय अहमदनगर, जे भारतातील पहिलं आयुर्वेद महाविद्यालय आहे, येथून पूर्ण केलं. पुढे सरांनी MD आयुर्वेद हे सायन आयुर्वेद कॉलेज मुंबई येथून पूर्ण केलं. त्याचबरोबर सरांनी DYA योग शिक्षक, CYED अशा योगाच्या डिग्री सुद्धा पूर्ण केल्या आहेत. आणि सर MS संस्कृत देखील आहेत. शिक्षणासोबतच सरांना 10 वर्षाचा आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव आहे. सरांना बाबत एक विशेष गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल, ती म्हणजे डॉक्टर आनंद आणि डॉक्टर अमृता हे दोघे पती पत्नी ठाणे येथे प्युअर आयुर्वेद पंचकर्मा प्रॅक्टिस करत आहेत. सरांच्या आयुष्यात खूप महत्वाच्या व्यक्ती मार्गदर्शक म्हणून आल्या आहेत, ज्यांनी सरांना आयुर्वेदामधील ज्ञानाची शिदोरी दिली आहे. त्यामध्ये वैद्यराज नाना जोशी, प्रवीण जोशी धुळे, वैद्य समीर जमदाग्नी सर पुणे, वैद्य PS पवार अहमदनगर, वैद्य नितीन कामत मुंबई यासारख्या तज्ञ डॉक्टरांकडून रुग्ण तपासणीला प्रत्यक्ष ज्ञानाचा अनुभव मिळाला आहे. सर स्पेशल प्रॅक्टिस हे आरोग्याच्या काही महत्वाच्या भागावरती करत आहे. त्यामध्ये एंडोक्राइन डिसीजेस जसं की थायरॉइड, डायबिटीस, इन्फर्टिलिटी, ओबेसिटी, किडनी डिसीजेस, डायलिसिस, कॅन्सर, सोरायसिस, हेअर अँड स्किन डिसीजेस या आजारांवरती विशेष संशोधन करून चिकित्सा करत आहे. CCRAS मुंबई या कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च फेलो म्हणून कॅन्सरवर आयुर्वेदामधून संशोधन कार्य केलं आहे. सरांचे काही पेपर्स इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये पब्लिश झाले आहेत. सरांची जी शाखा केशारवेद शाखा आहे ती दरवर्षी म्हणजे साधारणतः 3 वर्ष पहिल्या 5 राहिलेली आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर सध्या लॉकडाऊन मध्ये लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी योग आणि आयुर्वेद चे मार्गदर्शन ऑनलाईन सेशन मधून करत आहे. त्याचबरोबर देशभरातील आणि परदेशातील पेशंटचे आयुर्वेद चिकित्सेच्या माध्यमातून उपचार करत आहे. सरांच्या या कार्याबद्दल केशारवेद मित्र पुरस्कार, इनोव्हेटिव्ह आयुर्वेद पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर प्रेक्षक हो, अशा अभ्यासू, संशोधक, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांकडून झोप व केसांच्या समस्या, आयुर्वेद आणि योगशास्त्र दृष्टिकोन याविषयी जाणून घेऊया. सर, तुमचं केशारवेद ऑनलाईन इंटरव्ह्यू सिरीज मध्ये परत एकदा स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करतोय. अगदी पहिला हा प्रश्न आहे, जसं की मग प्रस्तावनेमध्ये मी म्हटलं की झोप म्हणजेच निद्रा म्हणजे काय, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनामध्ये याचं काय नेमकं महत्व आहे, त्याची संकल्पना काय आहे, किंवा काही मुद्दे दिले असतील किंवा व्याख्या असेल ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. प्रथमतः ज्ञानेश्वर सर, तुमचे खूप खूप धन्यवाद.
खूप सुंदर रीतीने माझा परिचय करून दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि ओके. अगदी बेसिक लोकांच्या मनातला प्रश्न विचारला की निद्रा म्हणजे झोप. आजकाल झोप म्हणजे खूप आवश्यक आणि प्रिय अशी गोष्ट आहे. आणि झोप घेणं हे आपल्या आयुष्यातली मला वाटतं 1/3 म्हणजे तृतीयांश भागाची गोष्ट आहे की ज्याच्याकडे आपण जरूर लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे जर आपण झोपेकडे लक्ष दिलं तर आपण 1/3 आपलं आयुष्य चांगलं आणि सुखकारक जगू शकू, एवढी मात्र निश्चित आपल्याला देता येते. आता आपण निद्रा म्हणजे काय तर झोप. झोपेची व्याख्या 5000 वर्षांपूर्वी वेदाने अत्यंत सुंदर अशा रीतीने चरकाचार्य वगैरे ऋषींनी छान करून ठेवलेली आहे. तर ते आपण यदातु मनसी क्लांते कर्मात्मना क्लमान्विता विषयभ्यो निवर्तन्ते तदा स्वप्निती मानवा. म्हणजे जेव्हा आपलं मन आणि शरीर थकतं तेव्हा आपल्या विषयांपासून आपण वेगळं होतो. म्हणजे डोळे, कान, नाक ह्या दिसणे ह्या गोष्टीपासून आपण विलग होतो आणि आपण झोपतो. माणसाला निद्रा लागते. तदा स्वप्निती मानवा म्हणजे माणूस झोपतो. आता समजा निद्रा हे जे आहे तिचं जर आपण महत्व जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर निद्रेमुळे आपल्या शरीराची झीज भरून येते. ती आपली शरीराची दैनंदिन झीज होत असते ती आपल्या निद्रेमुळे पूर्ण होते. आपला थकवा कमी होतो. साधारण जे आपले अजीर्ण, आम्लपित्त जे दररोजच्या आपल्या दिनचर्येमधून जे रोग तयार होतात ते कमी होण्यासाठी म्हणून आपण व्यवस्थित झोप घेणं, चांगल्या क्वालिटीची झोप घेणं हे खूप आवश्यक असतं. याच्यामध्ये काय होतं की निद्रा जर घेतली नाही तर एक क्लम निर्माण होतो, एक थकवा निर्माण होतो. त्याच्यातून एक आपण हेल्युसिनेशन मध्ये असतो, एका वेगळ्याच दुनियामध्ये असतो. आपल्याला लाडू जरी खायला दिले तरी आपल्याला वाटत नाही की आपल्याला काय खायला दिलं. म्हणजे याची आयुर्वेदामध्ये संकल्पना काय आहे? आपण स्पेसिफिक आयुर्वेदामधली संकल्पना. हा, तर ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली आता ह्या निद्रेचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो. तर माझ्याकडे एक पेशंट आली होती तर ती केसांच्या प्रॉब्लेमसाठी, केस गळतात म्हणून सगळं विचारून झालं आयुर्वेदानुसार, पण कारण कुठलं सापडत नव्हतं. मग तेव्हा विचारलं की निद्रा झोप कशी आहे तर त्या म्हणतात झोप मला फक्त लेट लागते, मला झोप लागत नाही. मग झोप किती वाजता झोपता? 1:30-2 वाजता झोपतो. एवढ्या लेट का बरं एवढ्या लेट झोपता? तर तसं कारण विचारलं असताना त्या म्हणल्या की आम्ही लॅपटॉप मोबाईलवरती आम्ही वेब सिरीज बघतो आणि मग रात्री जागरण करून आम्ही जेव्हा झोप लागेल तेव्हा झोपतो. ही किती चुकीची सवय. आणि ते कारण निद्रेसंबंधी केसांचं असतं ते सापडतं. तर निद्रेमुळे ते लाईट पोल्युशन ही निर्माण होतं. जसं आपण पोल्युशन जसं म्हणतो तशा पद्धतीने लाईटचं पोल्युशन सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. लॅपटॉप किंवा मी म्हणत नाही हे दिवसा बघू नये, रात्री जागरण शक्यतो या गोष्टीमुळे होऊ नये. आणि ह्या लाईटचा आपल्या निद्रेवरती खूप परिणाम होतो. जनरली रात्री अंधारात झोपावं. तर या निद्रेमुळे आळस आणि थकवा येतो आणि त्याच्यामुळे फ्रेश दिसत नाही. ह्या फ्रेश न दिसण्याचा परिणाम आपल्या दिसण्यावरती होतो, म्हणजे अर्थातच सौंदर्यावरती होतो. मला इथं हे विचारायचं मला की तुम्ही आयुर्वेदामधली जी व्याख्या सांगितलेली की त्याच्या अनुषंगानं निद्रा याचा सौंदर्याचा संबंध कसा असतो आणि सौंदर्याचा झोपेशी काही संदर्भ येतो का? कारण सौंदर्य ते खुलतं, जर तो येत असेल तर तो कसा असतो ते सांगायला. बरोबर. आपले आदरणीय पाटणकर सर जसे म्हणत असतात की ब्युटी लाईज इन मलाज. मलाज म्हणजे आयुर्वेदानुसार जसे केस आहे, नंतर घाम आहे किंवा त्वचा आहे किंवा आपले सगळे असे शरीरातून बाहेर पडणारे मळ आहेत. ह्या मळांवरतीच आपल्याला सौंदर्य आपलं जास्ती करून बाहेर दिसतं. त्वचा आणि केस हे जे आपले अवयव बाहेर पडणारे असतात. जसं त्वचा हा मांसाचा मळ आहे आणि केस हा हाडांचा मळ म्हणून बाहेर पडतो. त्याच्यातलं केराटिन प्रोटीन मळ म्हणून तसं बाहेर पडतं. तर ते ह्या गोष्टीवरतीच आपलं बाह्य सौंदर्य आपण साधारण आपलं ठरतं. तर ह्या सौंदर्याचा परिणाम जसं निद्रेचा परिणाम शरीरावरती होतो, शरीर व्यवस्थित राहत नाही. त्या शरीराचं फ्रेशनेस नसल्यामुळे, थकव्यामुळे जे आपल्या दिसण्यावरती परिणाम होतो, सौंदर्यावरती परिणाम होतो. म्हणजे साधारण आपण कसं दिसतो यालाच आपण सौंदर्य म्हणतो. त्या पद्धतीने साधारण आपला निद्रा हा धातुक्षय भरून काढतो. मग जसं आपला क्षय झीज झालेली असते ती भरून काढली की आपले सगळे धातू पुन्हा रिहॅबिट होतात आणि त्यांचा हाडांचं जर पोषण व्यवस्थित झालं तर आपलं केसांचं सौंदर्य नक्की
छान टिकू शकतं. आता हिरोईन सुद्धा, आजकालचे ऍक्ट्रेसेस सुद्धा छान सांगतात की पुरेशी झोप घ्या तर तुमचं सौंदर्य, केस आणि त्वचा छान टिकून राहू शकते. त्याबद्दल आपल्याला झोपेचं हे आणि केसांचं आरोग्याचं महत्व असं जाणवतं. ओके, तुम्ही आता हे म्हणत होता बघा, पुरेशी झोप. हा, पुरेशी झोप म्हटल्यानंतर किती झोप घ्यायची हे कसं ठरवणार? पुरेशी झोप म्हणजे किती? आणि म्हणजे कोणी 6 तास घेतो, कोणी 8 तास घेतो, कोण 20 म्हणजे 15 तास 20 तास पण झोपणारे आहेत. हे कोणाच्या व्यक्तिमत्वानुसार कसं गणित सोडवायचं? खूप सारे डॉक्टर सांगतात की तुम्ही पुरेशी झोप घ्या, पण नेमकं कळत नाही ती किती आणि कशी घ्यायची. काय सांगाल या संदर्भात? बरोबर. आता ऍक्च्युअली हे गणित मांडणं हे खूप चुकतं. प्रत्येक माणसानुसार झोप वेगळी असते, त्याची प्रकृती ठरवावी. प्रकृती आपल्या आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊन आम्ही जनरली प्रकृती ठरवतो पहिल्यांदा, आणि मग त्याच्यानुसार बाकीचे सगळ्या प्रिस्क्रिप्शन देतो. आता हे जर आपण प्रकृती ठरवली तर आपल्याला त्या झोपेची प्रकृती सुद्धा ठरवता येते. आपल्याला झोप किती घ्यावी वगैरे. मी समजा माझ्याकडे 2 माणसं तुम्ही आणली, व्यापाऱ्याचं काम गादीवर बसून असतं, शेतकरी भरपूर घाम गाळून कष्ट करून त्याचं लाईफस्टाईल चालू असतं. तर ह्या दोघांना जर समोर बसलं आणि मी प्रिस्क्रिप्शनच्या खाली लिहिलं की मला ह्या दोघांना 6 तास झोप घ्यावी, तर ते दोघांनाही योग्य होणार नाही, त्यांच्यावर अन्याय केल्यासारखा होईल. तर व्यापाऱ्याला त्याच्या कष्टानुसार झोप वेगळी लागेल आणि शेतकऱ्याला वेगळी लागेल. कष्टानुसार त्याला थोडीशी जास्त झोप लागेल. आता झोप चांगली झाली, पुरेशी झाली हे ओळखायचं कसं? तर ह्याची अंग जड झालं नाही पाहिजे, किंवा पोट साफ झालं पाहिजे, व्यवस्थित पचन झालं पाहिजे. आयुर्वेदाने असं सांगितलं की जेव्हापर्यंत आपलं पचन होत नाही, पूर्ण होत नाही, तोपर्यंत उठू नये. सकाळी घड्याळाच्या काट्याने 6 तास झोपले, 8 तास झोपले म्हणून आपण उठावं अशा पद्धतीचं नसावं. आता धावपळीच्या जीवनामध्ये हे होतं, पण तरी एक साधारण वात प्रकृती किंवा पित्त प्रकृती आपली बघून आपण त्यानुसार आपली झोप ही ठरवावी. आता अनिद्रा, अल्पनिद्रा, खंडित निद्रा, अकाली निद्रा असे वेगवेगळे, अतिनिद्रा असे वेगवेगळे निद्रेचे प्रकार आपण बघतो. तर त्याच्यामध्ये खंडित निद्रा हे सगळे क्वालिटी नसलेल्या ह्यांचे निद्रेचे प्रकार झाले. तर ही जर आपण पुरेशी झोप घेतली तर मात्र आपल्याला त्याचे फायदे नक्की मिळू शकतात. तर बरोबर. मला इथं हे विचारायचं सर की म्हणजे आता काही लोकांना म्हणण्यापेक्षा खूप बऱ्याच लोकांना कधी झोपावं नेमकं हा एक प्रश्न असतो. नेमकं किती झोपावं? दिवसा झोपावं की रात्री झोपावं? बरं, झोपल्यानंतर शरीराला त्यातून विश्रांती मिळते का? बरं, हे सगळे जे मुद्दे आहेत याच्या संदर्भामध्ये आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय का? त्याच्याबद्दल थोडं स्पष्टीकरण सांगा. बरोबर. आता खूप छान प्रश्न विचारलात. अगदी सगळ्यांचा कधी झोप घ्यावी हा खूप मूळ प्रश्न आहे. तसं निसर्ग नियमानुसार जर सांगायचं झालं तर आपण रात्री झोप घ्यावी. दिवसा झोपणं किंवा दिवास्वाप हे आयुर्वेदामध्ये करू नये असं सांगितलंय. साधारण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत झोपायचं नाही. दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणं, ते आपण करू नये. शक्यतो रात्री झोप घ्यावी. जेव्हा साधारण बरेच लोक म्हणतात दुपारी विश्रांती घेतली पाहिजे असं पण सांगतात, वामकुक्षी दुपारी. पण ते काय होतं दुपारी, आता मी ते सगळं समजवतो आपण घेऊया की साधारण रात्री 11 ते 2 ह्या काळात जेवढं ग्रोथ हार्मोन आपल्या शरीरात सिक्रेट होतं तेवढी आपली शरीराची झीज ही दिवसभरात किंवा दिवसाच्या प्रकाशामध्ये ती होत नाही. साधारण आपल्या शरीराच्या जो आपण ब्रेन म्हणतो, जो आपला मुख्य अवयव आहे, तर त्याच्यामध्ये पिनियल ग्लँड असते. तर ती पिनियल ग्लँड ही एक सर्केडियन रिदम असतो नेचरचा, डे आणि नाईटचा एक सर्केडियन रिदम असतो. तर त्या जसं कमळ दिवसा खुलतं आणि रात्री बंद होतं, तसंच पिनियल बॉडीचं हे एक रिलेशन आहे डेच्या साधारण 24 तासांचं. त्या 24 तासांमध्ये रात्रीच्या काळात अंधारात मेलाटोनिन नावाचं पिनियल ग्लँड हे सिक्रेशन करतात. हे आपल्याला स्ट्रेस बस्टर म्हणून हार्मोन आपल्याला वापरता येतात. सकाळच्या काळामध्ये, सकाळी लवकर उठावं म्हणले त्या काळामध्ये ही पिनियल ग्लँड कॉर्टिसोल नावाचं हार्मोन सिक्रेट करतं, जे आपल्याला इमर्जन्सी हार्मोन म्हणून समजलं. जसं आपल्या शरीरामध्ये कुठली इमर्जन्सी आपण आणली किंवा एखाद्या रोगाशी लढायला आपल्याला हे हार्मोन लागतं, किंवा एक आपलीच प्रकृती किंवा चांगलं आपलं मनाची डेव्हलपमेंट होण्यासाठी म्हणून किंवा ध्यान आणि ह्या गोष्टींसाठी सकाळचे हे हार्मोन आवश्यक असतात. आता रात्री झोप घ्यावी हे आपल्याला कळालं की ग्रोथ हार्मोन त्यावेळेस जास्त सिक्रेट होतात.
किंवा सर्केडियन रिदम नुसार पिनियल ग्लँड आपली तिथे ऍक्टिव्ह असते. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सर्केडियन रिदम नुसार जेव्हा आपले शरीरातले स्टेम सेल्स असतात सगळे, जे स्टेम सेलचं डिव्हिजन किंवा त्यांची नवीन निर्मिती जी होत असते जनरली ह्या रिदम नुसार होते, ह्या नैसर्गिक प्रकृतीनुसार होते. तर ती आपले हेअर फॉलिकल सुद्धा आपल्या केसांच्या ह्याच्यात सुद्धा आपण जर बघितलं तर हेअर फॉलिकलचे स्टेम सेल सुद्धा ह्या रिदम मध्ये जितके छान डेव्हलप होतात किंवा हेअर फॉलला आपण जितकं छान ह्याच्यामध्ये कंट्रोल करू शकतो तेवढं होत नाही. साधारण टेम्परेचरचा सुद्धा इफेक्ट आपल्या झोपेवरती होत असतो. जनरली आपण बघितलं की साधारण थंड वातावरण आणि बेडवरती किंवा उशी किंवा हे सगळे कपडे किंवा एसी किंवा हे सगळे वातावरण टेम्परेचर इफेक्ट हा आपल्या झोपेवरती होतो. गरम ह्याच्यात आपल्याला झोप तशी कमी लागते किंवा आपली लवकर थंडीत होते किंवा थंड वातावरणाचा परिणाम रात्रीचा निसर्गानुसार जास्ती असतो. त्यामुळे जनरली रात्री झोप घ्यावी, दिवसा झोप घेऊ नये. कधी घ्यावी याबद्दल तुम्ही सांगताय कधी घ्यावी, हा बोला बोला. हा, तर ह्याच्यामध्ये आपल्या झोपेचे प्रकार पण आहेत. मग 5,000 वर्षांपूर्वी झोपेच्या बद्दल इतकी आपण माहिती लिहून ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये झोपेचे 7 प्रकार करून ठेवले. त्या 7 प्रकारांमध्ये एक प्रकार जो आहे तो रात्री स्वभाव प्रभाव, म्हणजे रात्रीच्या स्वभावानुसार झोपावा ही सांगितलेलं आहे. आणि इतर ज्या निद्रा आहेत त्या तमोभवा, श्लेष्मसंभवा, शरीरश्रम संभवा किंवा आगंतुकी किंवा व्याधी अनुवर्तिनी असे वेगवेगळे जे प्रकार आहेत, तर त्या प्रकारानुसारच्या निद्रा ह्या विकृत निद्रा झाल्या. म्हणजे आपल्याला जसं तम आपला गुण वाढला आणि आपल्याला निद्रा आली, तर तो निद्रा चांगली नाही. म्हणजे किंवा आपला कफ वाढला किंवा शरीरात आळस येऊन आपल्याला जी झोप येते ते आपल्याला वाटतं आपण झोपतोय आणि छान आपलं काहीतरी होईल, पण तसं होत नाही. तर ते आपल्याला विकृत निद्रा असते. आणि साधारण त्यात हे जे मी सांगितले त्या हार्मोन्सचं काही रिलेशन होत नाही. दुसरी म्हणजे व्याधी अनुवर्तिनी. व्याधी अनुवर्तिनी म्हणजे एखाद्या रोगानंतर आपल्याला झोप घ्यावी लागते किंवा त्यातून आपली झीज भरून काढण्यासाठी ती सुद्धा एक विकृत निद्राच आहे, ती प्राकृत नाही. पण आपल्याला ती त्यावेळेसची गरज असते म्हणून तेवढ्या काळापुरती ती घ्यावी लागते. तर त्या पद्धतीने आपल्याला इतका छान विचार आणि त्याच्यात जो रात्री स्वभाव प्रभाव जो शब्द सांगितलाय की तो एक फक्त प्राकृत निद्रा म्हणून आपण समजू शकतो. तर फक्त रात्री 11 ते 4 ह्या वेळात आपण झोप घ्यावी म्हणजे आपलं पूर्णतः शरीराची जी गरज आहे ती पूर्ण होते. बरोबर, खूपच महत्वाची माहिती आहे सर. कारण हे काही म्हणजे झोपेचे प्रकार असतात त्यावेळी चांगली आहे, उपयुक्त माहिती दिलीत आपण खूप छान पद्धतीने. आता या झोपेच्या समस्येमुळे म्हणजे निद्रेच्या समस्येमुळे केसाच्या काही अडचणी निर्माण होतात का? म्हणजे झोपेची समस्या असेल तर केसाची समस्या तयार होते का? असे काही तुमच्याकडे रुग्ण आलेत का? जसे की हेअर फॉलिसिल असेल, डॅन्ड्रफ असेल, बाल्डनेस असेल, असे काही आजार उद्भवतात त्या झोपेच्या समस्येमुळे? होय सर, कारण आमच्या आयुर्वेदिक परीक्षणामध्ये निद्रा ह्या भागाला खूप महत्व आहे. आपल्या जनरली आयुष्याचं स्तंभ आपण घेतो, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य म्हणजे ठेवूया आपण. पण आहार हा खूप महत्वाचा आहे आणि त्यातला निद्रा एक जर भाग आपण पाय टाकला, 2 पायामध्ये आपली गाडी चालणार नाही. तर निद्रेच्या बाबतीत आपल्याला अतिशय काम करायला. तर निद्रा ह्याच्याने आपला स्ट्रेस कमी होतो. पहिल्यांदा तर तणाव खूप कमी होतो. तणाव कमी झाला की शरीराची व्याधी किंवा शरीर रिलॅक्स व्हायला लागतं आणि मग शरीर रिलॅक्स झालं की मन रिलॅक्स होतं. शरीर, मनाचा आणि स्किनचा खूप मोठा संबंध आहे. स्किन हा सगळ्यात मोठा अवयव आहे. जशी आपली डोक्यावरची स्कॅल्पची स्किन आहे त्याच्यामध्ये जे हेअर फॉलिकल्स आहेत किंवा ती स्किन आहे त्यांचं आणि ह्या झोपेचं किंवा तिथल्या ज्या हेअर फॉलिकल्स मध्ये इन्फ्लेमेशन छोट्या प्रकारची सूज असते किंवा जे काही हार्मोनल तिथले चेंजेस आहेत सेटल डाऊन होण्यासाठी म्हणून आपल्याला विश्रांती किंवा झोप खूप महत्वाची असते. आता आपण थोडक्यात एक हेअर फॉलिकल्स किंवा हेअर सायकल आपण लक्षात घेऊया की जेव्हा आपण एखादा हेअर उगवतो किंवा येतो तेव्हा ते एमॅजिन फेज असते. जेव्हा तो परिणामन व्हायला लागतो, जेव्हा तो झिजेकडे जायला लागतो तेव्हा कॅटाजन फेज असते आणि जेव्हा तो पूर्ण झिजून निघायला लागतो तेव्हा फिलोजन फेज असते. या 3 फेजेस मध्ये जेव्हा आपण एनाजिन फेज हे 3 ते 7 वर्षांपर्यंत टिकते, त्याच्या पुढे ती नॅचरली गळायला लागतात हेअरफॉल. साधारण हेअरफॉल आपला 50 ते 100 ऍव्हरेजली इकडे तिकडे सगळ्यांचे केस गळत असतात. याच्यापेक्षा जास्त केस गळले की आपल्याला समजायचं की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे ती
या फेजेस वरती आता काही रिसर्च डेटा असं सांगतो की जेव्हा ड्युरिंग स्ट्रेस किंवा ड्युरिंग स्लीपलेसनेस याच्यामध्ये आपल्या शरीरातले न्यूरो हार्मोन्स किंवा न्यूरो ट्रँक्युलायझर्स किंवा न्यूरो ट्रान्समिटर्स, सायटोकाइन्स असे जे हार्मोन्स आणि सिक्रेशन्स असतात ते रिलीज होतात आणि त्याचा इन्फ्लुएन्स आपल्या हेअर फॉलिकल्स वरती थोडक्यात होतो. त्या हेअर फॉलिकल्स वरती जर झाला तर हेअर ग्रोथ किंवा एक प्रकारचं आपण अकाली वृद्ध हेअर फॉलिकल लवकर प्री मॅच्युअरली एज व्हायला लागतात. म्हणजे जे 3-7 वर्षांचं आपण जे सायकोलॉजिचं बघितलं होतं तर ते आपण 1 वर्ष ते संपायला लागतं आणि मग ते कॅटाजन फेज येते, मग टिलोजन फेज येते आणि लवकर केस गळायला लागतात, बाल्डनेस लवकर यायला लागतो आणि मग साधारण मेल असो फिमेल असो या दोघांमध्ये आता अजून बघायला गेलं तर वय आपण एक फॅक्टर जर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शरीर आणि झोप आणि असतो. बालवयात झोप जास्त असते, झोप भरपूर असतो, त्यामुळे केस छान असतात. तरुण वयात झोप थोडी कमी होते, वृद्धामध्ये अजून झोप थोडी कमी होते आणि केसांचं पण प्रमाण बघितलं तर आपण बालवयात, मध्यम वयात आणि वृद्ध वयामध्ये केसांचं प्रमाण कमी कमी होत जातं. झोप कमी, केस कमी, अशा पद्धतीने आपल्याला विचार करता येतो. आणखीन 3 मध्ये आपण बघूया की जसं हार्मोन सांगितले, स्ट्रेस जो आहे तो अनिद्रेला कारणीभूत असतो आणि ही सायकल अनिद्रेमुळे परत स्ट्रेस निर्माण होतो. हे स्ट्रेस एक फाईल वाढत जाते. जसं आपण एखाद्या कार्यालयामध्ये 4 फाईल एखादा व्यक्ती काम करू शकत असेल दिवसभर, 5वी फाईल दिली तर तो ताण वाढत जातो आणि मग तो जेवढ्या फाईल करू शकत होता तेवढ्या पण करू शकत नाही. मग तशाच पद्धतीनेच आपल्या शरीरामध्ये पिट्युटरी नावाची ग्लँड असते, ग्रंथी असते. पिट्युटरीमुळे एसीटीएच नावाचं हार्मोन सिक्रेट होतात आणि त्या एसीटीएचच्या आपल्या किडनीच्या वरती एक ग्लँड असते, ऍड्रेनल ग्लँड. तिच्यामधला ऍड्रेनलिन हार्मोन सिक्रेशन जे आपल्या स्ट्रेसला कमी करणारं असतं ते बिघडतं. दुसरी एक आपण बाजू बघूया की स्ट्रेस ज्या वेळेस येतो तेव्हा आपल्या शरीरातलं अँड्रोजन सेक्स हार्मोन जे असतं ते डिस्टर्ब होतं किंवा त्याचा दुष्परिणाम होतो. जसं स्ट्रेसमुळे फिमेल्स मध्ये सुद्धा हे सगळं आपल्याला लवकर बाळणीस बघायला मिळतो. आपण जसं मगाशी बघितलं सर्केडियन रिदम असतो, पिनियल बॉडी असते, ती पण आपली मेलेटोनिन हार्मोन रात्री सिक्रेट करते, त्याच्यामुळे त्याचा परिणाम होतो आणि ह्या स्किनचा इन्फ्लेमेशन कमी झाल्यामुळे हेअर फॉलिकल्स कमी होतात. आता ह्या स्किन डिसीज मध्ये बाल्डनेस आहे, हेअर फॉल आहे किंवा डॅन्ड्रफ आहे, हे सगळे रोग किंवा ॲलोपेशिया आहे किंवा हेअर ग्रेइंग आहे, केस पांढरे होणं आहे, हे सगळं मॅच्युअर हेअर फॉलिकल्स लवकर मॅच्युअर झाल्यामुळे हे सगळे डिसीजेस आपल्याला बघायला मिळतात. डॅन्ड्रफ सुद्धा तसंच आपल्याला बघायला मिळतं. तर त्या पद्धतीने आपल्याला या केसांच्या समस्या आपल्याला बघायला मिळतात. बर सर, हे म्हणजे जेवढं तुम्ही खोलात जाल ना तेवढे मुद्दे स्पष्ट होतात आणि हे खूप महत्वाचे आहेत. खरं तर याच्यावरती स्वतंत्र एक वेगळी चर्चा होऊ शकते. झोप आणि त्याच्या संदर्भामधील केसांसंदर्भातले आजार. आता मला इथं तुम्हाला विचारायचंय नेमकं की तुम्ही सांगितलं की रात्री झोपलं पाहिजे, पण बऱ्याच लोकांना नाईट शिफ्ट असतात, काही लोकांचे दिवसभर काम सुरू असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी झोपणं कठीण आहे. म्हणजे दिवसभर काम झालं, परत रात्री शिफ्ट असतात, त्यांना ठराविक वेळच मिळत असतो तेवढ्या ह्याच्यामध्ये आणि तोही काही वेळेला मिळत नाही. मग त्यांनी काय करायचं? त्यांच्यासाठी काय म्हणजे काय ऑप्शन असला पाहिजे किंवा काय पर्याय असलं? सध्याच्या काळातला अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला सर तुम्ही, कारण अतिशय आता सध्याच्या काळामध्ये रात्रीचं ड्युटी करणं किंवा रात्री जागरण करणं ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये खूप हा इश्यू आहे तो. तर त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदाने ह्याच्यावरती पण छान सोल्युशन दिलेलं आहे. म्हणजे त्या काळी कसं त्यांना माहित असेल त्या पद्धतीने, तर ते रात्री जर जागरण झालं, समजा आपण 6 तास जागलो तर दिवसा त्याच्या अर्धी म्हणजे 3 तास झोप घ्यावी. प्रेक्षक हो, काही तांत्रिक कारणामुळे आपली मुलाखत मध्येच खंडित झाली होती. परत सुरू होते, पूर्ववत येतोय आपण. सर, मी तुम्हाला हे विचारत होतो की आपले जी निद्रा आहे त्याचं जे कारण आहे, काही लोकांच्या नाईट शिफ्ट असतात त्याच्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांचा निद्रानाश होतो का? त्याची काही कारणं आहेत, त्याच्या संदर्भामध्ये काय सांगाल? झोपेची क्वालिटी ही खूप महत्वाची आहे.
तर ह्या क्वालिटी डिस्टर्ब होण्यामध्ये काही कारण आहेत. ती झोपेची कारण जी आपण म्हणतो ती मनस्तापात, क्षयात, कार्यासक्ती, काल, असुखशय्या किंवा अशी वेगवेगळी जी व्याधीची कारणं आहेत. त्याच्यात मनस्ताप म्हणजे मनाचे वेगवेगळे विकार, म्हणजे क्रोध आहे, चिंता आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे झोप डिस्टर्ब होते, खंडित होते. ह्या गोष्टी शक्यतो टाळायला पाहिजेत. किंवा क्षय झाला आहे, कुठल्या धातूंचा क्षय झालाय किंवा वेगवेगळे रोग आहेत. कार्यासक्ती म्हणजे कामामध्ये खूप आसक्त आहे ते त्या व्यक्ती. काळ म्हणजे ठराविक वेळ गेल्यानंतर झोप येत नाही, हा एक खूप मोठा तक्रारीचा भाग आहे. झोपेत आपला बेड जरी व्यवस्थित नसेल किंवा शय्या जरी व्यवस्थित नसेल तरी आपल्याला छान झोप लागत नाही. कडक असेल, जास्ती मऊ असेल किंवा असं. मस्तिष्कास रक्तपुरवठा जरी कमी झाला तरी पण आपली झोप पूर्ण होऊ शकत नाही किंवा निद्राभंग होतो. या सगळ्या कारणांचा विचार करून योग्य मार्गदर्शन आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टर्स करत असतात. आपण आपल्या केशायुर्वेदमध्ये सुद्धा एक्स्ट्रा शाखामध्ये या कारणांचाच विचार करून केसांच्या आणि सौंदर्याच्या प्रॉब्लेमला आपण खूप छान गायडन्स करतो. आपण त्याच्यावर अतिशय सुंदर आपण गायडन्स करू शकतो. त्यामुळे स्वतः उपचार करण्यापेक्षा कारणाच्या मागे लागून कारण शोधून आपण त्या गोष्टीवरती उपचार करायला पाहिजे. काही वेळेला सर असं होतं की झोपलेला असतो, म्हणजे आडवा झालेला असतो बेडवरती, पण त्याच्या डोक्यामध्ये वेगळे विचार सुरू असतात, डोळे झाकलेले असतात आणि कोणी विचारलं त्याला काय करतो तर झोपलेला आहे असं सांगतो. पण त्याला त्यावेळी शरीराला विश्रांती मिळत असते का? म्हणजे झोपेमधून जी मिळणारी असते तशी ते झोपेचे सोंग घेतल्यासारखाच प्रकार असतो, म्हणजे डोळे झाकून पडलेले असतात, अस्वस्थ असतात, बेचैन असतात, त्यावेळी मिळते का तशी विश्रांती? ऍक्च्युअली ही गुड क्वालिटी ऑफ स्लीप नाही. म्हणजे जर आपण सुंदर आणि छान झोप जर आपली झाली असं म्हणलं तर आपण फ्रेश होतो. त्या नुसते डोळे झाकून पडण्याने आपण फ्रेश होत नाही किंवा आपल्या शरीराची झीज भरून निघत नाही. त्यामुळे त्या क्वालिटीला झोपेला लक्ष देणं जास्ती गरजेचं. पुरेशी झोप आणि योग्य झोप, योग्य वेळी झोप आणि जे आपल्या शरीराला उपयुक्त असेल अशी झोप घेणं जास्ती गरजेचं. बरं. हल्ली काय होतंय की साधारणतः जर मेट्रोपॉलिटन सिटी घेतल्या तर तिथं लोकांना झोपायला वेळच मिळत नाही. त्यामुळे झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी म्हणजे काय करायला हवंय? कमी वेळात झोपणं, कारण काम हे सध्या म्हणजे लोकांचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती आहे. याच्यासाठी काही उपाय आहेत का जे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत? काय सांगाल या संदर्भात? बरोबर. आता सगळ्या जगाचं लक्ष योग आणि आयुर्वेद ह्या दोन गोष्टींकडे लागलेलं आहे. गुणवत्ता ही ह्या दोन शास्त्रांमध्ये खूप छान आहे. म्हणजे योगाचं जर आपण महत्व लक्षात घ्यायला सुरुवात केली तर जसं आपण या आपल्या विष्णूंना बघायला जातो तर विष्णू अनंतासनामध्ये शांतपणे क्षीरसमुद्रामध्ये शांत निद्रिस्त असतात. त्या शांततेला आणि त्या आसनांना किती महत्व सांगितलंय. त्या एका आसनामध्ये स्थिर राहायला पाहिजे. स्थिर राहिलं की रिलॅक्स होतात, मसल्स आपले रिलॅक्स होतात. हे योगासनांमधून आणि प्राणायामामधून किंवा ह्यांच्यामधून खूप छान आपल्याला लक्षात येतं. जसं बुद्ध आहेत, बुद्ध शांत प्रसन्न ध्यान आणि ध्यान मुद्रेत असतात तेव्हा त्यांच्या सगळ्या म्हणजे तणाव किंवा ह्या सगळ्या कमी होण्यासाठीही त्यांनी मला वाटतं हे सगळं सांगितलेलं आहे. तर अशा बऱ्याचशा आपल्या विभूतींकडे आपण बघून योग आणि याचं महत्व जाणून घेऊ शकतो. मन शांत झालं तर झोप शांत लागते आणि झोप शांत झाली तर शरीर शांत होतं, शरीर आणि शांत झाले तर अवयव शांत होतात. मग तशाच पद्धतीने आपण अवयव म्हणजे आपण जर केस बघितला तर त्याच्यातलं केसात रक्त संचरण वाढवणं किंवा त्याचं पोषण वाढवणं ह्याच्यासाठी म्हणजे ही शांतता आपल्याला आवश्यक असते आणि ती ही योगातून आपल्याला नक्कीच कळू शकते. सर, तुम्ही म्हणालात की मन शांत झालं तर शरीर शांत होतं. मन शांत होणं खूप अवघड आहे, म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे एवढ्या सहजासहजी मन जर शांत झालं तर सगळ्यांना आराम झोप लागेल. म्हणजे मला इथं जाणून घ्यायला इथं आवडेल की खरं जे सामान्य माणसाला ज्यांना आमची करण्याची इच्छा आहे अशा लोकांना पेलतील असे काही उपाय सांगू शकाल? होय सर, येस सर, जरूर. काय होतं की आपल्याला योगाने हे खूप अवघड वाटतं, तर अगदी सोपं आहे. आम्ही पेशंटला पण मी आता ऑनलाईन सेशन खूप छान गायडन्स करतो आणि पेशंट्सलाही छान ते टॅकल करता येतं. तर ह्या योगामध्ये आपण जर खूप सुंदर काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. योग निद्रा नावाची गोष्ट सांगितलेली आहे. योग निद्रा म्हणजे तर इतकी आता पडल्या पडल्या झोप लागणं ही खरं तर अगदी सुखाची गोष्ट आहे. म्हणजे ती जर आपल्याला अनुभवायची असेल तर आपण योग्य पद्धतीने अशी योग निद्रा करायला घेणं किंवा ती जरूर शिकून घेणं, अशा
पद्धतीने आपण तेच अवलंबन केलं, योगाचं अवलंबन केला, तर आपल्याला त्याचे फायदे नक्कीच मिळतात. योग निद्रेमध्ये जनरली आपण त्या एक प्रकारे आपल्या शरीराला आपण कंट्रोल करतो, एक आज्ञा देतो. आपल्या मनाला आणि शरीराला आपण एक चालना देतो आणि एक गायडन्स देतो की तू कसं करायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे, कसं शांत व्हायला पाहिजे. आणि त्यातून जी शांती आणि विश्रांती मिळते. माझे आता काही पेशंट्स आहेत ते इतके सुंदर ते चेअरवरती बसल्या बसल्या सुद्धा योगनिद्रा करता येते, इतकं आपल्याला ते सोपं करता येतं. आणि मग त्यातून आपल्याला 2 मिनिटात 5 मिनिटात आपण काही काही उदाहरण बघतो की घोड्यावरून जाताना झोप झाली, असे काही काही इतिहासातले उदाहरणं ऐकतो. पण तशीच ती आपली निद्रा तंद्रा लागली पाहिजे. अशा पद्धतीने योगनिद्रा जर आपण केली तर खूप छान हे होतं. आता योगासनामध्येच पुढे आपण योगामध्येच आपण बघायला गेलं तर आसनं आहेत वेगवेगळी, जसं सूर्यनमस्कार आहे. ही आसनं केल्यामुळे आपल्या शरीरातला रक्तसंचार, आपलं पचन हे सगळं सुधारतं आणि मग त्याच्यातून आपल्याला लागून योग्य निद्रा आणि सगळंच आरोग्य केसांसहित सगळ्या शरीराचं सुधारायला मदत होते. तर सूर्यनमस्कार निदान 2 तरी दिवसाभरात घालावे. नंतर वज्रासन आहे. काही आसनांची उदाहरणं बघूया. वज्रासनामुळे आपल्या पाचन सुधारते. जेवणानंतर करण्याचं अगदी सोप्यात सोपं आसन म्हणजे वज्रासन आणि त्या पाचन शक्ती सुधारल्यामुळे आपल्या केसांना पोषण, मूलभूत पोषण सगळं मिळायला मदत होते. सर्वांगासन आहे, शीर्षासन आहे. आपण उलट्या पोज मध्ये जातो, डोकं खाली येतं, म्हणजे आपल्या केसकडचं जे रक्ताचं संचार आहे तो वाढायला नक्की मदत होते. दुसरं शशांकासन आहे, उष्ट्रासन आहे. शशांक म्हणजे सशाप्रमाणे बसणं. याच्यामुळे आपल्या रक्तप्रवाह किंवा डोक्याकडचं संचलन वाढतं. उष्ट्रासन आहे. उष्ट्रासन म्हणजे उठासारखं उभा बसून खाली म्हणजे डोकं खाली जातं. नंतर अधोमुखासन आहे. अधोमुखासन म्हणजे दोन्ही हात आणि पायांच्या कंबरवरती घेऊन डोकं खाली घेणं. सगळे जनरली आपण पोसेस बघितलं येतं. जनरली आपलं बसताना उभं राहताना डोकं वरती असतं. तर त्या वर डोकं असताना हृदयाची फोर्सने काम करावं लागतं. अजून एक आपल्याला उत्तानासन आहे. उत्तानासन म्हणजे सरळ उभं राहायचं आणि खाली वाकून गुडघ्याला डोकं टच करायचं, हात ठेवायचे. सोपी सोपी आसनं आहेत. अगदी जास्ती ताण न घेता करायचे आहेत सुरुवातीला, किंवा योग्य मार्गदर्शनाखाली करायचे आहेत. योग्य मार्गदर्शनाखाली केलं तर नक्कीच त्याचे फायदे आपल्याला दिसतात. आता आपण आसनाकडून थोडं प्राणायामाकडे जाऊ. प्राणायाम म्हणजे त्याच्यामध्ये अगदी सोपा उपाय म्हणजे दीर्घ श्वसन. आपण प्रवासात असो, बसमध्ये असो किंवा बसल्या बसल्या घरी असो, मीटिंग मध्ये असो, जेव्हा आपल्याला आणखीन एक लक्षात घेतो तर आपल्याला जेव्हा थकवा येतो आपण उसासा सोडतो, श्वास बाहेर सोडतो आणि आपला थकवा आपण थोडंसं कमी करायचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने दीर्घ श्वसनामध्ये मोठा श्वास घ्यायचा आहे नॉर्मल श्वसनापेक्षा आणि जास्ती वेळात बाहेर सोडायचा, मग तो आपला श्वास बाहेर जातो. आता याच्यामध्ये आम्ही एक नवीन त्याच्यात टॅग घेतले की मी प्राणयुक्त होत आहे आणि मी तणाव असं म्हणत श्वास घ्यायचा, म्हणजे मी प्राणयुक्त होत आहे, सगळी शक्ती माझ्यात येत आहे, एक पॉझिटिव्हिटी आपल्या हात घ्यायची प्राणायामामध्ये. आणि सोडताना मी तणावमुक्त होत आहे याची मला जाणीव आहे. म्हणजे घेण्यापेक्षा सोडण्याचा क्रम जास्ती होतो. ऑक्सिजन आत घेतला जातो, तो ठेवला जातो आतमध्ये आणि सोडताना कार्बन डायऑक्साईड बाहेर छानरित्या सोडला जातो. जास्ती काळात श्वास सोडावा बाहेर असं योगामध्ये म्हटलेलं आहे. त्यानुसार जर आपण दुसरा प्रकार घ्यायचा झाला तर नाडी शोधन आहे. त्याच्यामध्ये एका बाजूने श्वास घेणं, दुसऱ्या बाजूने सोडणं. भ्रामरी आहे. भ्रामरीचाही खूप पेशंट्स मध्ये निद्रा आणि केसांच्या समस्येवरती उपयोग झालेला दिसतो. आता खूप पेशंट्स आपण कपालभाती आहे. कपालभातीमुळे जनरली रक्तशुद्धी, पचनक्रिया शुद्धी असं सगळं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक कपालभाती ही प्राणायाम एक शुद्धिक्रिया आहे, आपल्या शरीराची शुद्धी करणं. असं पण जसं आयुर्वेद आणि योग हे शुद्धीवरती भर देऊन मग नंतर पुढच्या ध्यान मोक्षावरती आपल्याला हे करतात. त्यात ध्यान हे सुद्धा एक आपल्याला आपण म्हणतो की मांडी घालून किंवा पद्मासन घालून बसायलाच पाहिजे तेव्हाच ध्यान होतं, असं काही नाही. आपल्या श्वासावरती किंवा आपल्या कुठल्याही अवयवावरती आपण जर ध्यान केंद्रित केलं, आपण वर्तमानाला सुरुवात केली की आपलं ध्यान सुरू होतं. इतक्या सोप्या सोप्या पद्धतीने जर आपण आपल्या आयुष्यात 24 तास योगा जर आपण करायचं ठरवलं तरी पण आपण ते सहज सुरुवात करू शकतो आणि आपलं आयुष्य नक्की छान प्रकारे वाढवू शकतो. नक्की सर. पण आता हे सर्व जे काही तुम्ही सांगितलं की म्हणजे ध्यान असेल, योगा असेल, प्राणायाम असेल, तर या सगळ्यातून आपल्याला तंद्री लागणं, मग्नता येणं हे खूप आवश्यक आहे. याच्यासाठी काही फॉर्मॅट म्हणजे की योगशास्त्रात ते ठरलेलं आहे का, त्याच पद्धतीनं ते केलं गेलं पाहिजे?
की तसं जर केलं तरच ते होऊ शकतं. मग त्याच्यासाठी काही डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे का, किंवा आपल्या केशायुर्वेद शाखेमध्ये याची काही माहिती मिळते का, काय आहे? बरोबर, छान प्रश्न आहे. कारण योग करताना ऍक्च्युली छोट्या छोट्या चुका एका दिवसात दुष्परिणाम करत नाही, पण त्या साठत जातात. मग महिना, 2 महिने, 6 महिने, वर्ष, ह्या भरात जो दुष्परिणाम साठतो त्याचा मात्र आरोग्यावरती नक्की दुष्परिणाम होतो. चुकीच्या पद्धतीने करू नये हे तर आहेच. मार्गदर्शनाखाली करावं. आपल्या केशायुर्वेद सगळ्या सेंटर्समध्ये योग्य तज्ञ डॉक्टर्स आहेत, त्यांच्याकडून आपण योगाचा आणि किंवा ह्या सगळ्या टेक्निक्स शिकू शकता. योग्य तज्ञ मार्गदर्शनाखाली करणं जास्ती चांगलं. ओके. आणि त्यानुसार योगा करा. ओके ओके. तुम्ही मगाशी पचन म्हणजे पचन संस्थेचा उल्लेख केला, म्हणजे पचन संस्था आहाराच्या संबंधित. आहारामध्ये असे काही पदार्थ आहे का ज्यामुळे जास्त झोप लागते किंवा कमी लागते, असं काही सांगितलेलं आहे का आयुर्वेदामध्ये, की आहारामध्ये हे घेतलं पाहिजे, हे घेऊ नये, आणि त्याचा झोपेशी कसा संबंध आहे? बरोबर. आता आपण झोप मगापासून बघतोय की झोप, शरीर आणि मन यांचं रिलेशन आपण बघतोय. तसं मनाच्या काही ज्या अवस्था आहेत, सात्विक, राजसिक, तामसिक, त्यानुसार जर आपण सत्व गुण चांगला ठेवला तर आपल्याला झोप चांगली लागते. रजस आणि तमस गुणामध्ये आपल्याला झोप चांगली लागत नाही. मग अगदी बेसिक आपल्याला उत्तर मिळतं की सत्वगुणाचा वाढवायचा. सत्वगुण कशाने वाढतो? तर आपल्याला सात्विक आहार घ्यायला पाहिजे. मग त्याच्यातून आपला राग, क्रोध हे सगळे वाढले नाही पाहिजे. तिखट खाल्ले की आपला राग वाढतो. तशा पद्धतीने शांत आहार घ्यायचा, स्वच्छ आहार घ्यायचा, ज्याच्यातून आपल्याला आपल्या मानसिक उद्वेग नाही झाला पाहिजे, आपले झोप शांत राहिली पाहिजे. चुकीच्या सवयी काही असतात, म्हणजे विरुद्ध आहार घेणं किंवा बऱ्याचशा गोष्टी मिक्स करून खाणं किंवा शिळ्या गोष्टी खाणं, वेळेवर न खाणं, अशा चुकीच्या आहार पद्धतीचा जो परिणाम आहे तो आपल्या आरोग्यावरती नक्कीच होतो. आता कोणत्या गोष्टी घ्याव्यात या आहार ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मधुर म्हणजे गोड गोष्टी घ्यायला पाहिजे. गोड गोष्ट खाल्ली की आपल्याला झोप लागायला नक्की लागते. कफ वाढवणारी गोष्ट घ्यायला पाहिजे. कफ कधी वाढवायचा किंवा कुठे वाढवायचा ते मात्र तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं जास्त चांगलं. कारण मेद वाढलेला असतो, कोणाला खोकल्या सर्दीच्या तक्रारी असतात, तर तिथे जड गोष्टी जनरली ज्या पचायला जड आहेत अशा गोष्टी खाल्ल्या की झोप यायला मदत होते. पुरणपोळी खाल्ली की आपल्याला छान झोप लागायला मदत होते. म्हशीचं दूध जे सांगितलेलं आहे ते निद्राकर म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे म्हशीचं दूध घेतल्यानंतर लवकर झोप लागायला मदत होते. तर त्याच्यातून आपण बाहेर पडलो तर मग आपल्याला थोड्या दिवसात कदाचित आहारावरती पण आपण हे सोल्युशन काढू शकतो. तूप आहे, गाईचं आहे, म्हशीचं आहे, हे सगळं आपल्याला, तूप हे अतिशय सुंदर रसायन आहे. आणखी बघायला गेलं तर आपण उडीद आहे किंवा उडदाची डाळ, उडदाचे पदार्थ हे सगळे जड पडतात आणि आपल्याला झोप लागायला मदत होते. अगदी साधं घरगुती उपाय म्हटलं तर आपल्याला जायफळ दुधात उगाळून ते गंध पोटात घेतलं की आपल्याला झोप छान लागायला लागते. खसखस आहे, ती पण छान आपल्याला झोप लागायला मदत करते. असे विविध आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण घेतले तर आपल्याला झोपेच्या आणि आहाराच्या तक्रारी कमी करायला मदत होते. ओके. म्हणजे निश्चितच ते प्रमाणामध्ये असलं पाहिजे आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली असलंच पाहिजे ते. प्रेक्षक हो, या संदर्भामध्ये म्हणजे केशच्या जगभर 108 शाखा आहेत. तशा काही आपल्या मनात शंका असतील तर निश्चित आपण त्या शाखेना भेट देऊ शकता. सर, आयुर्वेदामध्ये या संदर्भात काही थेरपी सांगितल्या आहेत का? म्हणजे निद्रेची समस्या सोडवता येईल, किंवा काही लोकांना अतिनिद्रा असते किंवा कमी असते, त्याच्यासाठी काही विशेष उपाय आहेत का? हा, बरोबर. आता मुख्यतः आयुर्वेदामध्ये आपल्याला खूप छान याच्याबद्दल गायडन्स आयुर्वेदाने करून ठेवलेला आहे. झोपेबद्दल पंचकर्माची जी सगळी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये पहिला क्रमांक लागतो शिरोधारेचा. म्हणजे शिरोधारा आपण जर बघितलं असेल तर इतिहास पुराणामध्ये जर शंकर बघितलं असेल तर शंकराच्या डोक्यावरती जटेमध्ये त्याच्या गंगा धारण केलेल्या आहे. शंकर इतका रागीट माणूस पुण्य, आणि त्यांनी विष प्यायलेला असताना, एवढी जळजळ आगार शरीराची दाह होत असताना सुद्धा तो ते व्यक्तिमत्व शांत ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसू शकतं. तर त्यावेळी जे आपलं ही शिरोधारा जी आपण जशी म्हणतो, जसं शंकराच्या डोक्यावरती आपण जसं शांत किंवा शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, तसाच एक धारेचा औषधी धारा जी डोक्यावरती पडल्यानंतर आपल्याला जी शांत सुखानुभव मिळतो तो अतिशय अवर्णनीय आहे. म्हणजे आता एक पेशंट माझ्याकडे होती, ती केसांच्या प्रॉब्लेमसाठी आली होती. आम्ही त्याला केसांसाठी जनरली काही शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि योग्य काही प्रिकॉशन्स आणि ठराविक प्रोटोकॉल्स ठरवलेल्या शिरोधारा
किंवा काही अशी छानशी औषधं रिसर्च केलेली आम्ही केशामध्ये त्यानुसार आम्ही त्या वैशिष्ट्यपूर्ण असे शिरोधारा या रुग्णांना वापरतो. तेव्हा ती रुग्ण शिरोधारा झाल्यानंतर मला म्हणाले की मी इतके छान झोपले डॉक्टर, मी इतकी छान कधीच झोपली नव्हती. म्हणजे तिची निद्रेची प्रॉब्लेम होता तो आपण शिरोधारेने इतका छान दूर केला, हे तिला खूप सुखकारक असं वाटलं. तर ती ही शिरोधारेची ट्रीटमेंट जरूर आपण आपल्या शकतो. यामध्येच आणखी सांगायचं झालं तर शिरोपिचू आहे, शिरो अभ्यंग आहे, शिरोबस्ती आहे, असे वेगवेगळे डोक्यावरचे जे उपचार आहेत ते पंचकर्मामधून आपल्याला करता येतात. त्याच्यातही आपल्याला पादाभ्यंग नावाचा एक साधा सोपा घरी करण्याचा उपाय, पायाला तळपायाला तेल आणि किंवा गायचं तूप असं वाटेने चोळणं. आम्ही सायन हॉस्पिटल मुंबईला असताना तिथे आमच्या मॅडम ज्या होत्या जे एचओडी त्या पेशंटला साधा आणि सोपं सांगायच्या. डोक्याच्या वरती तिथे मृदस्थानी तेलाचे आणि तळपायाला तेलाचे असे चोळायचे आणि रात्री छान झोपायचं. लगेच झोप लागत नाही पण हळूहळू त्याची सवय होऊन आपल्या निद्रेवर. आता त्याच्यातही आम्ही काही लेप डोक्यावरती केश आयुर्वेद सेंटर मध्ये आपण रिपोर्टिंग करून छान ते आपलं एक सिस्टीम आहे. तर त्यानुसार आपण त्यांना लेप आणि हे इतर ट्रीटमेंट सुचवतो. जसं आपण बघितलं की मनाचा बाहेरच्या जगाशी संबंध हा इंद्रियांद्वारे बघणं का ऐकणं यांच्याद्वारे येतो. हे जरी आपले इथे थकवा आला असेल किंवा ह्यांचा जरी प्रॉब्लेम असेल तेव्हा आपण करणं, कानामध्ये औषध टाकणं, डोळ्यामध्ये औषध टाकणं, नेत्रतर्पण आहे किंवा खंडोष आहे किंवा आणखीन एक महत्वाची जी ट्रीटमेंट आहे ती नस्य म्हणून जी नाकामध्ये आपण औषध टाकतो. नासा हे शिरसोद्वार असं म्हणलंय. म्हणजे शिरस डोक्याचं द्वार जे आहे ते नाक आहे. म्हणजे डायरेक्ट मेंदूशी संबंध आपल्याला त्या औषधांचा येतो आणि मेंदूतून शांत झोप लागण्यासाठी आणि झोपेचा आपण परिणाम जसा केसामध्ये बघितला तसा आपल्याला ह्याचा परिणाम नस्य हे जे ट्रीटमेंट आहे त्याचा परिणाम घरीही आपण तिळाच्या तेलाचे गाईच्या तुपाचे ते नाकात टाकू शकतो किंवा नाकाला आपण बोटाने असं घेऊन लावू पण शकतो. ते ऍब्सॉर्ब होतं वरती. तर त्या पद्धतीने त्याचा खूप छान आताच्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा नस्याचा परिणाम चांगला आहे. आपल्याला ते नस्य ट्रीटमेंट आहे. स्नान शांतपणे आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर जशी लहान मुलं झोपतात त्या पद्धतीने सुद्धा एक प्रकारचं शांत झोप लागण्यासाठी आंघोळ खूप महत्वाची असते. रात्री सुद्धा आपण आंघोळ करून झोपू शकतो. आणि समजा जसं वेगवेगळे अभ्यंग आहे, मसाज आहे, ट्रीटमेंट आपल्याला खूप छान. पंचकर्मातल्या मेन ज्या 5 प्रक्रिया आहेत गोमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण, ह्या 5 क्रिया केल्याने शरीर शुद्ध होतं आणि मग ती शुद्धी आपल्या शरीरात अनुभव होतो. वमन केल्यानंतर, विरेचन केल्यानंतर जो फ्रेशनेस निर्माण होतो, जेव्हा आम्ही आमच्या काळात हे सुरुवातीची अनुभव सांगायचं झालं, इतकं फ्रेश वाटतं निसर्गामध्ये गेल्यानंतर की म्हणजे अवर्णनीय, त्याचं आपल्याला वर्णन करता येत नाही, इतकं छान फ्रेश वाटतं. छान सर. म्हणजे तुमच्याकडून आम्ही आज जे काही माहिती मिळतेय की अतिनिद्रा असेल किंवा निद्रेसाठी काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे जोपर्यंत आपण प्रमाणबद्ध जे काही सांगितलं करत नाही तोपर्यंत ते होणार नाहीये. खूप सारी माहिती अजून जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून, कारण तुमचा खूप अभ्यास आणि आवाका खूप मोठा आहे. परंतु आपल्याकडे थोडंसं काही वेळेची मर्यादा असल्यामुळे काही गोष्टी म्हणजे राहतायत, निश्चितच कधी आपल्याला भविष्यामध्ये ऐकता येतील. शेवटी जाता जाता एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे. योग्य निद्रा आणि योग्य केसांसाठी काय सांगाल अगदी थोडक्यामध्ये? आणखीन काही राहिलेल्या मुद्दे आपण घेऊ शकतो, छोटे छोटे पॉइंट सांगतो. अगदी सोप्यात सोपं लक्षात घ्यायचं झालं तर आपण कफ वाढवलं की झोप चांगली येते. म्हणजे उरले 2 दोष वात आणि पित्त. वाताची पित्ताची ट्रीटमेंट केली आपल्याला झोपेच्या आणि केसांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत. संवाहन म्हणून एक म्हणजे मृदुमर्दन, आपलं अंग दाबून घेणं, ह्याच्यामुळे पण आपल्याला झोप छान लागायला मदत होते. रिझनेबल बेड टाइम ठेवायला पाहिजे. म्हणजे ठराविकच वेळ, योग्य वेळ झोपेसाठी निवडायची. ह्या वेळेला झोपायचं आणि ह्या वेळेला उठायचं. त्याचा परिणाम नक्की आपल्याला लॉंग टर्म मध्ये छान दिसतो. इलेक्ट्रॉनिक स्क्रीन्स ज्या आहेत, म्हणजे आपण जे लॅपटॉप आहेत, मोबाईल आहेत, ते झोपेच्या आधी तासभर तरी लांब ठेवून द्यायचे. म्हणजे ठराविक झोपेची वेळ यायची आणि त्याच्या आधी तासभर लांब ठेवून द्यायची. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लाफिंग, म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जी तुम्ही सुखी राहा, आनंदी राहा. नॅचरल ट्रँक्युलायझर्स किंवा पेन किलर्स, नॅचरल शरीरातून पेन किलर्स तयार होतात. आजकाल संशोधन सांगतं की ते आपलं पेन रिलीव्ह करतात. जर एखादी शरीरात ताण असेल तर ते हे
हसणं हे आपलं ते स्ट्रेस रिलीफ करतात आणि आपल्याला एक बरं. प्रकारचे आपण एक ती स्लीप सेलिब्रेट करायला पाहिजे. म्हणजे आपण ती उत्साही होऊन ते आपलं एक तृतीयांश जीवन आपलं जे जगलं पाहिजे ते अशा पद्धतीने जगायला पाहिजे. एक डॉक्टरांकडे जाऊन जर आपण किंवा आपण सांत्वन करणं किंवा आश्वासन देणं की नाही छान झोप लागेल किंवा असं तसं डॉक्टरांकडे जरी गेलं तरी आपल्याला थोडस कथा सांगणं किंवा काही गोष्टी सांगणं, गोष्टी ऐकणं, ह्याच्यामुळे आपलं मन जसं मी सांगितलं की मन क्लांत म्हणजे थकायला होतं. त्या पद्धतीने झोप लागायला पाहिजे. जसं मन प्रसन्न व्हायला पाहिजे संगीत किंवा राग किंवा गायन ह्या सगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा मी सांगतो की जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होतं किंवा मी कोण आहे, माझ्या म्हणजे लिमिटेशन्स काय आहेत, मर्यादा काय आहेत, मी कुठपर्यंत पळायला पाहिजे, मी किती गाड्या घ्यायला पाहिजे, मी किती पळायला पाहिजे, हे जर मी जाणून घेतलं आणि माझा जर ताण कमी करून घेतला तर नक्कीच मला वाटतं की आपण सगळ्या चक्रामधून आपण नक्कीच बाहेर पडू शकतो. झोपेच्या गोळ्या घेण्यापेक्षा नक्कीच आयुर्वेद आणि योगा याचा सल्ला आपल्या आयुर्वेद डॉक्टरांकडून घेणं मला तरी वाटतं अतिशय जरुरी आणि आवश्यक आहे आणि काळाची गरज मात्र नक्कीच आहे. सर, तुम्ही जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते खूप उपयुक्त आहेत. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आयुष्यामधली झोप उडू द्यायची नसेल तर आपण झोपेचं नियोजन करणं आणि तेही तज्ञ मार्गदर्शनाखाली जर असं काही असेल तर आपण निश्चित एखाद्या कुठल्याही शाखा आयुर्वेदच म्हणजे नसेल किंवा केशायुर्वेदच नसेल की अशा दुसऱ्या कुठल्या शाखा असतील जे आयुर्वेदा माध्यमातून काम करतायत त्यांना भेटा आणि तिथून आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली आहे त्याबद्दल. प्रेक्षक हो, आज आपण वैद्य आनंद कुलकर्णी यांच्याबरोबर चर्चा करून जाणून घेतलं की झोप व केसांच्या समस्या, आयुर्वेद आणि योगशास्त्र दृष्टिकोन हे जर आपण वापरलं तर ते आपण निश्चितरित्या सोडवू शकतो. तर आपण केसाची काळजी घेण्यासाठी झोप व्यवस्थित घेतली तर समस्यापासून आपण मुक्त होऊ शकतो. जर आपण ही सर्व तंत्र वापरली तर केसांची समस्या सुटेल, त्याचबरोबर आपल्याला चांगली झोप येईल. जर या संदर्भात काही अडचण असेल तर आपण www.keshaayurved.com या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा 9270871200 या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता किंवा केश आयुर्वेद ऍप डाउनलोड करून त्वरित सेवा मिळवू शकता, ज्याच्यावर आपणास ऑनलाईन कन्सल्टेशन आणि माहिती मिळू शकेल. जर आपल्याला काही समस्या असेल तर आपण कॉल करू शकता आणि त्वरित समस्या सोडवू शकता. आपण केश आयुर्वेदच्या सर्वात जवळच्या शाखेत जाऊन डॉक्टरांना भेटू शकता आणि आपल्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. आज आपला आजची मुलाखत संपत्ती आहे. एक छोटस निवेदन है। केश आयुर्वेद की 4वीं वर्षगांठ समारोह के अवसर पर ऑनलाइन सामाजिक शिक्षा साक्षात्कार आयोजित किए जा रहे हैं। 19 जुलाई हमारी बरसी है। प्रबोधन ने इसलिए साक्षात्कार के माध्यम से हमने शुरू किया है, वास्तव में आप कल की प्रतीक्षा कर रहे हैं, इसलिए कल हम एक विशेष साक्षात्कार देखने जा रहे हैं। डॉक्टर एस गोपा कुमार केरला के सर का साक्षात्कार करेंगे केश आयुर्वेद संस्थापक डॉक्टर हरीश पाटनकर सर। तो आइए कल इस विशेष साक्षात्कार में मिलेंगे 6 बजे। तब तक के लिए धन्यवाद।